अशी कधी वेळ आली आहे का, की चुकून एखादा शब्द तुझ्याकडनं बोलून गेलाय एखाद्या प्रेक्षकाबरोबर बोलताना ऑनलाईन हां. आणि त्यावेळेस तो कठीण प्रसंग तुझ्यावरती किंबहुना तुझ्या ऑफिसवरती ओढावलाय, असं कधी झालं का? अपार्ट फ्रॉम तू मगाशी जो सांगितलंस? नाही, मी एक ना शो करताना मी एक नियम बनवला होता, की माईकच्या समोर शक्यतो अ, अ, आपण कधीही कितीही राग आला, काही झालं, तरी माईकच्या समोर चुकीचा शब्द नाही बोलायचा. कारण की ती सवय लागली तर ती सवय लागून जाईल. सो तसा मी प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्याकडनं नाही झालं. पण मी असा काही आर्टिस्टना ओळखतो, की ज्यांनी काय म्हणतात त्याला नॉन पार्लमेंटरी आपण म्हणूयात शब्द. असे शब्द वापरले गेले. वापरले गेलेत त्यांच्याकडनं चुकून की त्यांना वाटले माईक ऑफ आहे. कारण काय होतं, की जेव्हा रेडिओवरती एखादा शो करतो, तेव्हा तो माईकचा फेडर वर असतो. त्याच्या खाली एक म्युझिकचा अंडरले असतो, त्याचा फेडर वर असतो. मग त्याच्यावरती योग्य लाईट्स आणि स्विचेस ऑन आहेत का, हे पण पाहायचं असतं. सो 5, 6, 7 ठिकाणी असं ते बघतो आपण. आणि कधी-कधी तर ते बंद न होता, हेडफोन ठेवता-ठेवता समज नाही बंद झालं चुकून आणि तेव्हा कधी-कधी आरजेस बोलून गेलेले आहेत, की टीव्ही अँकर्सच्या बाबतीत हां, हां, कधी-कधी हां. बघितलेलं आहे. टीव्ही अँकरच्या बाबतीत पण घडलेलं आहे. सो तसं तसं झालेलं आहे बऱ्याच चार्जेसचं, पण माझं फॉर्च्युनेटली नाही झालंय.